नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर ज्या शेतकरी बांधवांचं ई पीक पाहणीच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशा शेतकरी बांधवांना 25,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर आता ई पीक पाहणीची यादी कशा पद्धतीने तर पाहायची आहे, की यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, तुमच्या तालुक्यावाईज, जिल्ह्यावाईज व गावानुसार व शेतकऱ्यांच्या नावानुसार तुम्ही यादी चेक करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी टाकल्याच्या नंतर पहिल्याच लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ही जी ॲप्लिकेशन आहे तिथं ओपन करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल. इकडे ड्रॅग करायचं आहे तुम्हाला. यानंतर आपला जो काही विभाग येते यामध्ये महसूल विभागामध्ये आपला विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे. तर आपलं इथे यामध्ये अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आहे की पुणे आहे. तर आपला अमरावती विभाग येते. तर आपण या अमरावती विभागावरती आपण आता इथं क्लिक करणार आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता या ॲरोमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ई पीक पाहणीची खाली तुम्हाला डेट दाखवल्याप्रमाणे आहे की कधीपर्यंत तुम्ही तुमची ई पीक पाहणी तर करू शकता. उन्हाळी ई पीक पाहणी असेल, यानंतर खरीप असेल, रब्बी असेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक इतर आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा. तर आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, शेतकरी म्हणून लॉग इन करा. तर आता जे की शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर इथे टाका आणि सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमची याआधी तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर नोंद करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता. काहीच करायचं नाही, तुमचा तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला डेमो दाखवणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे नाव टाका किंवा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता. तर आता आपण आपला मोबाईल नंबर टाकू आणि सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करू. मोबाईल नंबर आपण इथं टाकलेला आहे. यानंतर सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केलेला आपण. आता सांकेतिक नंबर आपल्या SMS द्वारे आपल्याला इथं येणार आहे. तर आलेला आहे आपल्याला. तर इथं आपण जे टाकून घेऊया. टाकल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती. तर लॉग इनवरती आपण इथं क्लिक करून घेणार आहोत. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर कधी कधी हे ॲप्लिकेशन वर्क करत नाही, तर तुम्हाला पुन्हा बॅक येऊन पुन्हा ॲप्लिकेशन ओपन करायचे. तर आता खाते निवडावरती क्लिक करायचं आहे. तर आपलं जे काही नाव आहे इथं खाली आलेलं आहे. तर इथं तुम्ही दाखवल्याप्रमाणे स्क्रीनवरती प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. क्लिक करून घेऊ आणि या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ॲरोवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर आता यामध्ये आपण डायरेक्ट लॉग इन झालेलो आहोत. तर आता यामध्ये ज्या कोणा शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी करायची आहे तर तुम्ही इथून पिकाची माहिती इथून नोंदवू शकता. याचप्रमाणे अपलोड करू शकता. यानंतर आता आपल्याला पाहायचं यादीमध्ये नाव आहे की नाही, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होत आहे. तर यामध्ये गावाचे खातेदाराची पीक पाहणी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता जे की आपण इथं स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे आता प्रायव्हसीसाठी आपण इथं नावाची यादी ब्लर केलेली आहे, जे की तुम्हाला आयकॉन इथं दिसत आहे. तर आता इथं तुम्हाला जे की सर्व हिरव्या कलरमध्ये इथं दिसत आहे. तर म्हणजे ज्या कोणा शेतकरी बांधवांचं हिरव्या कलरमध्ये इथं दिसत आहे, हे जे की हिरव्या कलरमध्ये आहे ना सर्व, तर यांची ई पीक पाहणी झालेली आहे, जे की तुम्हाला इथं नाव दिसत आहे. आता ज्यांची ई पीक पाहणी झालेली नसेल तर ते पांढरं दिसेल. तर आता या शेतकरी बांधवांचं काय आहे, पांढऱ्या कलरमध्ये पट्टीमध्ये त्यांचं नाव आहे. तर या शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी झालेली नाही, तर अशांना पीक विमा इथं येणार नाही. आता या ज्यांचं कोणाचं इथं तुम्हाला हिरव्या कलरमध्ये दिसत आहे तर अशांना पैसे इथं येणार आहे. याचप्रमाणे इथं खाली बघू शकता तुम्ही, भरपूर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही आहे. इथं व्हाईटच दिसत आहे. तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्यास इथं अडचण जाऊ शकते. तर आता ज्यांना कोणाची ई पीक पाहणी अधिक राहिलेली असेल तर सहाय्यकाच्या माध्यमातून जे की तुम्ही तुमची ई पीक पाहणीच्या यादीमध्ये नाव आहे की नाही अशा पद्धतीने चेक करा आणि लगेच तलाट्याला भेटा. तर आता जो काही रखडलेला पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना ज्यांचं या यादीमध्ये नाव आहे तर अशांना मिळत आहे. जे की इथं ज्यांचं हिरव्या कलरच्या पट्टीमध्ये नाव आहे तर अशांना मिळत आहे. ज्यांची ई पीक पाहणी झालेली नसेल तर ते व्हाईट कलरमध्ये त्या शेतकरी बांधवांचं नाव इथं तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही. तर